नमस्कार मित्रांनो, भुसणे त्रिपुष्केचं मैदान थोडासा पुढे गेलेला, पण रुद्राक्ष गाडवे थोडासा कवळा बिलवा असणारा कुस्ती पहा, थोडासा फिरते रहा, पंचांना देखील विनणार. खूप चांगले भुसणे त्रिपुष्केचं अशी कुस्ती लागलेली तुम्ही पाहू शकता. रुद्राक्ष गाडवे हो झोळी इकडं महाराष्ट्रातल्या अनेक पैलवानांनी खऱ्या अर्थानं या देशाचं नेतृत्व केलं. मंडळी लक्षात राहू द्या, अशी ही महाराष्ट्राची माती साता समुद्रापार घेऊन जाण्याचं काम महाराष्ट्रातल्या पैलवानांनी केलेलं आहे. आणि त्यातलाच एक महाराष्ट्रातला टॉपचा पैलवान म्हणजे आपल्याच लातूर जिल्ह्यातल्या मातीतला निर्माण झालेला हरिश्चंद्र बिराजदार मामा. रुद्राक्ष गाडवे लक्षात राहू द्या, केलेला आहे. या देशाला खऱ्या अर्थानं होय. मी जुने जाणकार पैलवानांची नावं या ठिकाणी घेतोय. लक्षात राहू द्या, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. माझ्याकडे एक यादी आलेली आहे. जुन्या जाणकार पैलवानांची नावं घेतलं की हलगीच्या पाठीमागे लगेच आपण त्या ठिकाणी चालायला लागायचं आहे. हलगी पुढे वाजत जाईल आणि आयोजकाकडून 100 रुपये आणि सलग 4 वेळेस महाराष्ट्र चॅम्पियन पद घोषवणारे याच गावचे सुपुत्र असणारे मल्लिकार्जुनप्पा पाटील यांच्या वतीनं 100 रुपये असा आपला सन्मान होणार आहे. आणि त्यामुळं मी भगवानजी यादव हिप्परगा हिप्परसोगा, त्याचबरोबर हिप्परसोग्याचे विश्वंभर पाटील पैलवान, लोदग्याचे विष्णू कराळे पैलवान, बोरोळचे काशीनाथ शेंडगे पैलवान, बोरोळचे मुरली शेंडगे पैलवान, नेटूरचे शेख पाशा, लातूरचे भरत चव्हाण पैलवान, किनीचे सिद्धराम भंगे पैलवान, त्याचबरोबर श्रीमंत गोडके पैलवान, सुगावचे विनोद गायकवाड, बोरीचे वामन सुमवशी पैलवान, बोरीचे अंकुश माळी पैलवान, बोकणगावचे शिवाजी खिरेकर पैलवान, त्याचबरोबर बोकणगावचे दुसरे दिलीप सुतार पैलवान, अशोक